एक सातारा ग्रामीण क्रिकेटचा एक सुमधुर आवाज अर्थातच तुषार जांभळे. मी सकाळच्या सत्रामध्ये सांगितलं की मित्रांनो फार या पंचांचा निर्णय व्हाईट बॉलचा येतो आहे की फार कमी वेळेमध्ये स्वतःला सिद्ध केलाय तुषारनी. मी खऱ्या अर्थानं सातत्यानं सांगेन की शिकण्याची आवड प्रत्येकाला असावी आणि कमी कालावधीमध्ये मध्ये खऱ्या अर्थानं एखादा व्यक्ती त्या आपल्या क्षेत्रामध्ये आपलं नाव लौकिक कमवताना ती जिद्द असते आणि खऱ्या अर्थानं तुषार बाबतीत नक्कीच मी सातत्यानं सांगत असतो की एक जिद्द मनाची बाळगली आहे आणि आज संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये एक आपलं नाव तुषार जांभळे यांनी नक्कीच एक ठसा उमटलाय खऱ्या अर्थानं समालोचन क्षेत्रामध्ये. त्या दरम्यान इथे मात्र मिड विकेट रिझन मध्ये एक चांगला क्रॅकिंग प्रहार पाहायला मिळाला. बनबाऊन चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार. खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर वीर मराठा बोर्णे 11 विपक्ष टीम दैबड सेकंड राऊंड मधील पहिली मॅच आहे. सलामीची जोडी संदीप आणि जय, खऱ्या अर्थानं जय विरूची जोडी आणि विकास देवरे ही सलामीची जोडी खऱ्या अर्थानं पाहिली आणि त्याचबरोबर विकास देवरे गोलंदाजी मार्क वरतून टीम दैबड 11 संघाच्या माध्यमातून लॉब केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र खऱ्या अर्थानं कॉर्नर रिझन पर्यंत येतील. लॉंगॉनचे क्षेत्ररक्षण त्या दरम्यान घेतलेली एकेरी धाव असेल. सागर तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल कारण झेलसाठी गेले नाही आहेत. माहिती आहे बाउंड्री अडवणं फार खूप महत्वाचं आहे. खऱ्या अर्थानं जर आपण विचार केला तर सेकंड राऊंड म्हटलं की खऱ्या अर्थानं आताच तुषारनी नक्कीच उल्लेख केला की 16 टीम सी स्पर्धा वन डे स्पर्धा आहे आणि 16 टीम मध्ये 4 पारितोषिक. खऱ्या अर्थानं एक असोसिएशनच्या माध्यमातून चांगलं कार्य आहे. प्रत्येक आयोजकांची असोसिएशनला लाभलेली साथ आहे मित्रांनो आणि प्रत्येक जणाला हव्या वाटणाऱ्या स्पर्धा आपल्या भेटीला येतात. सातारा जिल्हा म्हटलं की खऱ्या अर्थानं मित्रांनो शूरवीरांचा जिल्हा. आम्ही सातत्यानं सांगत असतो ओ यस इथे मात्र थोडासा वाईटिश ठेवण्याचा प्रयत्न झाला. निर्धम चेंडूची सांगता झाले. सर्व गुण संपन्न असा हा आपला सातारा जिल्हा मित्रांनो. खऱ्या अर्थानं सातारा जिल्ह्याची वैशिष्ट्य सांगावी तेवढी कमी आहेत. सातत्याने जर आपण विचार केला खोलवा टप्प्याचा चेंडू अतिशय चांगला देखना फटका यासने मॅन इथला क्षेत्ररक्षक हटवला आणि तिथे मात्र अतिशय देखना कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. गुड सुपर आहे यार. अतिशय सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळालं. तंत्रशुद्ध फटका फलंदाज मात्र जयच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला कारण ज्या वेळेस डावखुरे आताचे फलंदाज येतात त्या वेळी गोलंदाजाची डोकेदुखी वाढलेली पाहायला मिळते आपल्याला आणि तेच इथे मात्र खऱ्या अर्थानं विकास देवरेच्या बाबतीत घडतंय. सो यस आता मात्र तुम्ही खूपच ऑफिसच्या बाहेर निघून गेलात का ते पण पाहतायत. यस परंतु आला बाईटचा इशारा. असं वाटलं होतं कुठेतरी एस्टनच्या वरतून चेंडू मार्गस्थ झालाय परंतु पंचांनी मात्र हा निर्णय आपल्यापर्यंत कळवलाय. वाईट चेंडू बरोबर धावसंख्येचा विचार केला तर 11 धाबा. षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे विकास देवरे यांचं मात्र लाभ केलाय. फटका फसला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. यस इथे मात्र मिडॉनच्या रिझन मध्ये पकडला जाईल. जय मात्र बागतो दबाविला. पहिला धक्का पहिला हादरा पहिली लागलेली पनबती टीम खऱ्या अर्थानं विचार केला तर टीम बोर्णे 11 ला जयवंत बॅक टू द पवेलियन. जय बाद झाले. त्यानंतर हॅलो आता मात्र जयवंत यस डीजे ऍक्टिव्ह झाले होता की येणाऱ्या काळामध्ये डीजेची संधी सुवर्ण संधी लाभेल आपल्याला. खरं पाहिलं गेलं तर थोडस डीजे वरती बंधन आल्या त्यामुळे मोजक्या स्पर्धा सोडल्या तर डीजे आपल्याला अवेलेबल होत नाही परंतु ती खऱ्या अर्थानं कमतरता सुद्धा भरून काढली जाते. जयवंत हो लॉब केला. ताकदीचा काय वापर आहे पा. चेंडू वरती षटकाराची मोर. अतिशय देखना फटका. सी कॉर्नर मिड विकेटच्या मधून पाठवला चेंडूला सीमारेषा बाहेर. 6 धाबा. ओम नमः शिवाय. धावसंख्या जाऊन पोहोचवली आहे 17 धाबा. पहिला षटक संपलाय. खऱ्या अर्थानं जयवंत मागच्या मॅच मध्ये ज्यांनी खऱ्या अर्थानं तुफानी फटकेबाजी केली होती
तर इथे मात्र षटक क्रमांक 2 आपल्या नावे घेऊन येत आहेत. कोण आहे गोलंदाज? तुषार देवरे. चला स्पीडअप घ्या. स्ट्राईक एंडला संदीप आपल्याला पाहायला मिळत आहेत. खराब दिशा आहे. यस, इथे मात्र पंच बळले जातील. आपल्याकडे इथं व्हाईट कॉल येईल. अभंतर धावीची भर. धावसंख्या मात्र 18 आणि क्रिकेटच्या बटलावरती 18 हा आकडा पाहिला ना मित्रांनो, प्रत्येकाला आठवतंय किंग कोहली. अर्थातच ज्या खेळाडूने संपूर्ण जगाला दाखवलाय. ओ व्हॉट अ शॉट! अफलातून टायमिंग. सुपर सुपर सेमी ऊपर डायनामिक यार. अफलातून टायमिंग सुपर आहे. इथे मात्र दोन्ही एंडनी मात्र फटकेबाजी होते. एका बाजूला जयवंत पाहिलं तर दुसऱ्या बाजूला संदीप सुद्धा हात खोलताना पाहायला मिळतात आपल्याला. संदीप शॉट पिच आहे. चोरकस फटका खेळला आहे. तिथे मात्र स्क्वेअर लेगच्या रिझन मधील यात चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक तिथे गेले. एक धाव कंप्लीट झाली आहे. संधी एका धावेची म्हणजे धावसंख्येमध्ये बदल. 25 ऑन स्कोर बोर्ड. 25 धावा. पाचशे रडार. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक कोण जाणार, कोण झेल घेणार, ही खऱ्या अर्थानं खराब स्थिती आहे. तुम्ही 4 खेळाडू आहात. ओ माय गॉड, डायरेक्ट हिट झालाय. परंतु पंच पाहतात बारकानं. यस, क्रीज पॉपिंग क्रीज मध्ये फलंदाज दाखल झालेत. यस, खऱ्या अर्थानं तुम्ही 4 क्षेत्ररक्षक जाताय मित्रांनो. 2 एंडला अतिशय धमाके होत आहेत. इथे तुम्हाला थांबवायचं होतं, पार्टनरशिप तोडायची होती. परंतु तुम्ही ही संधी मात्र आलेली दौडली घालवली आहे. धावसंख्या मात्र 27 ऑन स्कोर बोर्ड. 27 धावा धबलका वरती आपल्याला पाहायला मिळतील. सुरेख आहे हा बॉल. हाफ टॅकर चेंडूला पाठवलाय. यस, धमाका येतोय. षटकार 6 धाब्यांसाठी. चेंडूला धमाके होत आहेत. ब्लास्ट केले जात आहेत. हल्ले चढवले जात आहेत. टीम खऱ्या अर्थानं बोर्ने 11 हो बाची रडार. वाह भाई वाह, क्लास आहे हे बंदा, तो खास आहे असं म्हणायला हरकत नाही. काय सुरेख फटका या डी. इथे मात्र खऱ्या अर्थानं धावसंख्येला आकार. धावसंख्या 39 धावा तब्बल. षटक क्रमांक 2च मार्गस्थ आहे. काय फलंदाजी चाललंय यार. उद्ध्वंस माजवलाय. सुनामी आली मी म्हणेन धाबांची या मैदानामध्ये. लाजवाब, सुपर, अतिशय देखणी फटकेबाजी. टायमिंग काय साधलं जाते पहा. अफलातून आहे. तुषार यांच्या गोलंदाजीवरती आलेला आतापर्यंतचा 3रा षटकार आहे मित्रांनो. आणि आतापर्यंत धाबा खर्ची घातल्या तब्बल 22-23 धाबा. खूप मोठं महागडं षटक आहे. आणखी एक धमाका. हो हो हो, बुलटॉस, काय ताकद आहे यार. वा भाई वा. डकआउट मध्ये टाळ्यांचा कड 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 कडाड पाहायला मिळतोय. काय फलंदाजी चालले यार. जयवंत 5 चेंडू 26 धावा. वा भाई वा. डिझेल असं दिया. धावसंख्येचा विचार केला तर आतापर्यंत 45 ऑन स्कोर बोर्ड. 2च षटकं संपल्यात. खऱ्या अर्थानं टीम दहिवड संघ नाणेफेक जिंकल्यानंतरचा चुकीचा निर्णय झालाय की काय, हा कर्णधाराला विचार करायला लावणारी गोष्ट या 2 फलंदाजांनी करून दाखवलाय. संदीप जयवंत. आता मात्र स्ट्राईक एंडला संदीप यांच्या बॅट मधून एक चौकार, एक षटकार आलाय. परंतु जयवंत मात्र काय फलंदाजी करतात. बॅक टू बॅक 3 षटकार मारले जयवंत यांनी.
ओ इथे मात्र फलंदाजाला कळला नाही, एसटी रक्षकांना सुद्धा कळला नाही. डी झोन बाईच्या स्वरूपामधील खऱ्या अर्थानं फुलटॉ चेंडू. आणि आपण जर पाहिलं इंडिया ऑस्ट्रेलिया सेमीफायनल, नेक्स्ट टॉस सावली विपक्ष A1 AQ टॉस साठी असे आपण लगेचच मित्रांनो या षटकानंतर फुलटॉसला स्मिथ सारखा फलंदाज सुद्धा बाद झाला होता. वा सुर्राई चेंडू यार आपलातून, काय ब्लॉक होल गोलंदाजी होते यार. काय मी तर म्हणेन की जयवंतला थांबायला पाहिजे होतं. दोन्ही एंडला फटके चांगले होतात, परंतु जयवंत मागच्या 3 चेंडूवरती 3 षटकार खेळलेले आहेत. एक धाव महत्वाची नव्हती, येणाऱ्या 2-3-4 चेंडूवरती 2 मोठे फटके महत्वाचे होते, परंतु संदीप यांच्याकडे सुद्धा ती ताकद आहे. बघा मिसानिक फटका लागला आणि ती धाव का घेतली हा मोठा प्रश्न असेल. मी म्हणेन तिसरीसाठी पलटले जातील का, परंतु नाही. जयवंत खऱ्या अर्थानं विश्वास दाखवतात संदीप यांच्यावरती, परंतु मी तर म्हणेन हा फुलटॉस जर जयवंत यांना मिळाला असताना तर त्यावरती नक्की 6ची मोहर उमटली गेली असती. परंतु क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये जर त्याला महत्व नाही, सांघिक खेळाला खूप महत्व दिलं जातं. वैयक्तिक कोणताही इथे अजेंडा राबवला जात नाही खऱ्या अर्थानं जयवंत यांच्या माध्यमातून. गोलंदाज मात्र राज देवरे रडार मध्ये आलाय, धमाका दिलाय आणि इथे मात्र चेंडू पाठवलाय सर आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने 6 धावेसाठी. अब तक 56 धाबा धावफलकावरती फक्त 3 षटकांची मॅच आहे. राज देवरे यास लँडिंग हवाय, लँडिंग दिलाय. इथे मात्र लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक आलाय चेंडूवरती झपकन, तो खराब आलाय. हो 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 एक आणि त्यावरती मिळालेली मुफ्तची 1-2 धाबा या चेंडूवरती अर्जित होतील. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचेल 58 धाबा, 58 ऑन स्कोर बोर्ड. षटक क्रमांक 3 शेवटचं मार्ग असते आणि मला वाटतं शेवटचा चेंडू असेल. नेक्स्ट मॅच चला टीम A1 AQ विपक्ष टीम सावली. त्यासाठीचा फुलटॉ चेंडू आहे, त्यावरती आणखीन एक मोठा कडक 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 प्रहार. वा बाय वा, नाव आहे खऱ्या अर्थानं जयवंत संदीप. ही जोडी मात्र टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे मित्रांनो या जोडीसाठी. लाजवाब खेळाचं प्रतीक सुद्धा दाखवलं. धावसंख्या जाऊन पोहोचवली आहे 64-65 टू विन. या डीजे या वाजवा. झाला या साऱ्यांचा फेवरेट, चर्चेत आहे महाराष्ट्रात, चर्चेत आहे महाराष्ट्रात, चर्चेत आहे महाराष्ट्रात. पहा आपण पाहताय जयवंतला आपल्या स्क्रीन वरती. जयवंत आणि संदीप ही जोडगोळी आपण पाहिली मित्रांनो, काय उद्ध्वंस माजवलाय अप्रतिम. हॅलो चला तुषार आपण टॉस करून घ्या. नेक्स्ट टॉस टीम A1 AQ विपक्ष टीम सावली 11 या दोन्ही संघांदरम्यान आपण नाणेफेकीचा कॉल करतोय. सोमनाथची कदम यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण तो टॉस करायचा आहे. थँक्यू सो मच. खऱ्या अर्थानं ज्यांचा आवाज ऐकताय गणेशजी शिंदे सर यांचा, सातारा जिल्ह्याचा एक गोड आवाज. आज खऱ्या अर्थानं खूप चांगली मॅचेस ते रंगवत आहेत आणि आज प्रेक्षकांना काहीतरी वेगळं ऐकायला मिळत आहे. खरं तर कित्येक वेळा असोसिएशनमध्ये सचिन सर आणि तुषार जांभळे यांचाच आवाज ऐकायला मिळायचा तुम्हाला, परंतु आज गणेश शिंदे सर यांची एक वेगळी वाणी तुम्हाला ऐकायला मिळते आणि प्रेक्षकांचं मंत्रमुग्ध करत असताना गणेश शिंदे सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता पुन्हा एकदा आपण जाऊया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, जिथे द्वितीय फेरीची मॅच खेळवली जाईल. एका बाजूला A1 क्रिकेट क्लब AQ त्यांच्या विरुद्ध ओमकार क्रिकेट क्लब सावली. या 2 टीमच्या दरम्यान आपण करूया टॉस आणि टॉस करण्यासाठी आम्ही विनंती करत आहोत सोमनाथ कदम यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते कॉइन स्पिन करायचं आहे. एकनाथ दादा कदम यांचे शुभ हस्ते आम्ही कॉइन स्पिन करत आहोत. कॉल कोण देणार? ओमकार क्रिकेट क्लब सावली टीमचे कॅप्टन की A1 क्रिकेट क्लब AQ टीमचे कॅप्टन? सावली टीमचे कॅप्टन दिनेश साळुंके करतील कॉइन. थांबा कॉइन स्पिन
छापा कॉल केलेला आहे आणि अर्थातच काटा आलाय. टॉस जिंकलाय A1 क्रिकेट क्लब AQ या टीमने. दीपक, पहिली मॅच तुम्ही चांगली जिंकली. आता 30ची मॅच होती, त्याच्यामध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळाली. शेवटपर्यंत कोणता संघ ती मॅच जिंकेल हे सांगू शकत नव्हतं, परंतु या मॅचमध्ये प्राईजमध्ये जायचं आहे आणि त्याच वेळेला टॉस तुमच्या बाजूने लागला. निर्णय काय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण घेऊ. 3 षटकांचा सामना आहे. किती धावांपर्यंत थांबवू शकाल? कमीत कमी धावापर्यंत थांबू. खरं तर AQ गावाने तुमच्या वडिलांच्या नावावरती त्यांच्या स्मरणार्थ हे चषक आयोजित केलंय. काय भावना असतील तुमच्या गावाबद्दल तुमच्या मनामध्ये? गावाचं तर बोललं तर पूर्ण गाव आमच्या टीमला आणि सर्वांना सपोर्ट करतो आणि इथून पुढे असा सपोर्ट करावा ही विनंती करतो. थँक्यू सो मच. दिनेश यांच्याकडे जाऊया. बॅटिंग करायची कितपत मजल मारू शकता? 40+. पाठीमागची मॅच तुम्ही देखील काटेकी टक्कर खेळले. कुठेतरी पराभवाला सामोरं जात असताना तुम्ही कमबॅक केलं. तुमची ती गोलंदाजी, तुमचे ती 4 बॉल खूप महत्त्वाचे राहिले. या मॅचमध्ये बॅटिंग करायची आहे. 40 धावांपर्यंत तुम्ही मजल मारण्याचा प्रयत्न नक्कीच कराल. या स्पर्धेबद्दल 2 शब्द काय सांगाल? आयोजन तर खूप छान केलेलं आहे. थँक्यू सो मच. दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा. दोन्ही टीम्सला ऑल द बेस्ट देऊया. टॉसमध्ये काय घडलं मित्रांनो? टॉस जिंकला आहे A1 क्रिकेट क्लब AQ या टीमने. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय ओमकार क्रिकेट क्लब सावली या टीमला. दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा. पुन्हा एकदा जाऊया कॉम्बॉक्समध्ये. आवाज ऐकूया सातारा जिल्ह्याचा एक गोड आवाज. आमचे गुरुवर्य गणेश शिंदे सर यांच्या वाणीतून ऐकूया दुसऱ्या डावाची कहाणी. तुर्तास मी थांबतोय, तुम्ही थांबू नका. पाहत राहा, ऐकत राहा महाकाली चषकचा थरार. थँक्यू सो मच. धन्यवाद. ज्यांचा आवाज आपण मायक्रोफोनवर की टॉस का बॉस या ठिकाणी ऐकला तुषार जांभळे सर. जाऊया. वा बाय वा. सुरेख चेंडू होता. अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. खऱ्या अर्थानं मॅच रंगले. आपण जर पाहिलं तर तब्बल 64 धाबा धावफलकावरती लावल्या टीम खऱ्या अर्थानं बोर्णे 11नी आणि खऱ्या अर्थानं दहिवड 11 संघाला 65 धाबांचा आव्हान. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये राजन देवरे हा एक नाही काढली, एक पण नाही. प्रशांत वाघ गोलंदाजी मार्कवरतून आकाश. इथे मात्र इनसाइड आउट खेळला. पॉईंटच्या डोक्यावरतून चेंडू मात्र मार्गस्थ होईल. काय घडलंय तर एकला जात होता, नको जाऊ एककडे, जा मात्र 4 कडे असं म्हटलं जातंय. खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर इथे आला 4 धावा. विचार केला तर थोडंसं कॅल्क्युलेशन फार वेगळं डोक्यामध्ये चाललंय की काय क्षेत्ररक्षकांच्या ती हवा आहे की काय 64 धाब्यांची. मित्रांनो, ज्या वेळेस अहंकार आलाय अंगी त्या वेळेस खऱ्या अर्थानं विचार केला तर विनाश झालाय म्हणेन. कारण कुठेही अहंकार डोक्यामध्ये आला नाही पाहिजे. ओव्हर कॉन्फिडन्सनी क्रिकेट खेळलं नाही पाहिजे आणि ते घडता कामा नाही. 64 धाबा तर आहेत, परंतु बॅट मात्र समोरच्या फलंदाजांकडे सुद्धा आहे. इथे मात्र लवंद कार्पेटच्या साहाय्याने चेंडू मात्र मिडॉन रिजन मध्ये क्षेत्ररक्षण होईल, फेकी होईल. त्या दरम्यान एक घेतलेली एकेरी धाव. कारण मित्रांनो येस, इथे मात्र आर्यन सुभाष कदम अर्थात सुभाष अण्णा यांचे चिरंजीव, त्यांचा सुद्धा आज वाढदिवस आहे. त्यालाही वाढदिवसाच्या गोड 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 शुभेच्छा देतोय आम्ही. इथे मात्र खऱ्या अर्थानं आज एकीव गाव आणि सागर कदम यांचा वाढदिवस आहे. आपण सकाळच्या सत्रामध्ये त्यांचा वाढदिवस इथे मात्र मुख्य व्यासपीठावरती साजरा केला. पुन्हा एकदा या दोन्ही सुपुत्रांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देऊया. मॅचकडे रुख करूया. 65 धाबांचा आव्हान आहे. खऱ्या अर्थानं राजन देवरे प्रशांत वाघ ही सलामीची जोडी आहे. काहीतरी खऱ्या अर्थानं करावं लागेल. अलाउन द कार्पेट फक्त फटके खेळले जात आहेत, परंतु तुम्हाला मोठ्या फटक्यांची गरज आहे. इक्वेशनचा जर विचार केला 59 धावींची आवश्यकता. खऱ्या अर्थानं 13 चेंडू 59 धाबा म्हणजेच खूप मोठं लक्ष आहे. ओ पुन्हा एकदा थोडासा मिसंडिंग फटका. तिथे मात्र शॉर्ट स्क्वेअर लेग आहे. 1 धाव फक्त. गोलंदाजी अफलातून होते. खऱ्या अर्थानं आकाशांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. एंड ऑफ द फर्स्ट षटक, पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा फक्त धावफलकावरती लागल्यात 7 धाबा. 65 धाबा म्हणजे 12-58. इक्वेशन फार मोठं झालंय. टीम खऱ्या अर्थानं दहिवड 11ला आता मात्र षटकार षटकार षटकार. किती षटकार मारणार?
खऱ्या अर्थानं न्यू गोलंदाज जयेश कदम. स्ट्राईक एंडला मात्र आपण पाहिलं तर राजन तिवरे खऱ्या अर्थानं ज्यांच्या अंगावरती आपण पाहिलं तर मॅन ऑफ द मॅच जर्सी आहे आणि खऱ्या अर्थानं विचार केला ओ तिथे मात्र तुम्हाला धाबा कमी आहेत. चेंडू बघा आमचे खऱ्या अर्थाने एकीवचे स्वयंसेवक आपण जा चेंडू आणायला पहा. दुसरा जुना चेंडू तिकडे मात्र त्या मैदानाच्या आतमध्ये एक धाव आली आहे. आपण मॅन ऑफ द मॅच खऱ्या अर्थानं जी जर्सी पाहतोय ती अक्षय जानकर. ओम यस आई ससाई देवी टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे सर्व अक्षय जानकर यांच्या माध्यमातून आपल्याला मॅन ऑफ द मॅच साठी टी शर्ट प्राप्त झाले. त्याचबरोबर चषक सौजन्य लाभले श्री अमोल कदम तानाजी कदम साहेब यांच्या वतीनं त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत आणि आभार. तर धावसंख्येकडे जाऊया. 9 धावा गोलंदाजी मार्क वरतून जयेश मात्र मार्गस्थ. स्ट्राईक एंडचा विचार केला तर प्रशांत वाघ आपल्याला स्ट्राईक एंडला पाहायला मिळत आहेत. शॉर्ट पिचला थोडासा शॉर्ट पिच होता त्यावरती प्रशांत वाघ यांनी बाघाची धाड लिहिली. चेंडूला पाठवलाय सरळ सीमारेषा बाहेर. 6 धाब्यांसाठी एस 15 धाबा धाबलकावरती आहेत. प्रयत्न तर केले जात आहेत. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. पुन्हा बॅट शिरायला हो 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 मिसअंडिंग झालाय. फटका म्हणून थोडासा चेंडूच्या लाईन पर्यंत पोहोचले नाही आहेत. खऱ्या अर्थानं प्रशांत वाघ तुम्हाला शिकार करायची असेल तर तुम्हाला सावजाच्या समोर जावं लागेल, नजदीक जावं लागेल. तुम्ही लांबून फटका खेळाल तर नक्कीच मिसअंडिंग फटके पाहायला मिळतील. पुन्हा फटका फसलाय क्षेत्ररक्षक आहे. बाल धडक होण्याची शक्यता आहे. मित्रांनो तुम्ही वारंवार त्याच चुका का करताय यार. मी सातत्यानं सांगत असतो की तुम्ही या ज्या स्पीडनी येता एकमेकाला जर टक्कर लागली मित्रांनो इंजुरी खूप मोठी होऊ शकते. कारण टेम्परेचर आता 38-40च्या घराकडे चाललंय. आता पहा इथे वेगाने बाउंड्रीमॅन आले आहे परंतु आतमधला क्षेत्ररक्षक पाठीमोरा जातोय. कोणतीही कॉलिंग नाही आहे. 2 धावा कंप्लीट घेतल्यात. परंतु मित्रांनो सातत्यानं सांगतो प्रोफेशनल क्रिकेटकडे वळा, प्रोफेशनल व्हा. कारण ही प्रत्येक मुवमेंट आहे ना. आता मात्र बॅटच्या रडार मध्ये चेंडूला भिरकावलाय. पाहिलं सुद्धा नाही. जसा बॅटला लागला तसा मात्र नक्कीच 6ची मोर उमटली होती. त्याचबरोबर मी विनंती करीत आहोत की सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार सुनील बादापुरे आणि सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे जनसंपर्क प्रमुख नितीन बादापुरे आणि सदस्य नवनाथ बादापुरे यांना आम्ही विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं आणि स्थानपन्न व्हावं. त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेच्या दरम्यान मॅन ऑफ द मॅचसाठी आकर्षक टी शर्ट सौजन्य लाभलेलं आहे अक्षय जानकर यांनाही आम्ही विनंती करतो की प्लीज आपण मुख्य व्यासपीठावरती यावं आणि स्थानपन्न व्हावं. त्याचबरोबर एकीव गावचे आधारस्तंभ आदरणीय श्री अरुण दादा कदम साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांनाही आम्ही विनंती करतो की आपणही मुख्य व्यासपीठावरती यावं. त्याचबरोबर सोपान दादा कदम यांचंही या ठिकाणी आगमन झालंय. त्यांनाही आम्ही विनंती करतो की प्लीज आपण मुख्य व्यासपीठावरती यावं आणि विराजमान व्हावं. आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचं पुनर्शकदा मी महाकाली चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत करतोय. त्याचबरोबर एकीव टीमचे स्टार खेळाडू देव कदम यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांनाही आम्ही विनंती करतो की प्लीज आपण या. त्याचबरोबर सह्याद्री सामाजिक संस्था अध्यक्ष आदरणीय श्री देव कदम यांचं आगमन झालेलं आहे. त्यांना मी विनंती करतोय की आपण या. आपल्या समोर संपूर्ण सहकारी मित्र परिवार आलेले आहेत. त्यांनाही आम्ही विनंती करतोय प्लीज आपण मुख्य व्यासपीठावरती यावं आणि विराजमान व्हावं. थँक्यू सो मच. जाऊया पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये. धन्यवाद. यस इनसाइड आउट क्षेत्ररक्षक आहेत. हो यस चांगला झेल टिपलाय.
जयवंत त्यांनी अतिशय सुरेख झेल टिपलाय. फलंदाज मात्र राजन देवरे यांना माघारी परतावं लागेल. ज्यांचा नामोल्लेख केला आहे त्यांना विनंती असेल प्लीज आपण मंचावरती येऊन सन्मान व्हायचं. सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे जे मेंबर आहेत पदाधिकारी आहेत त्यांनी सुद्धा मुख्य व्यासपीठावरती येऊन बसायचं आहे. त्याचबरोबर एकेव गावचे शिपाई आणि विजय कदम यांचे वडील आदरणीय श्री शामराव कदम साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. दादांना आम्ही विनंती करतो की प्लीज मुख्य व्यासपीठावरती यावं आणि स्थानपन्न व्हावं. आज एकेव गावातील जे संपूर्ण ग्रामस्थ इथे बहुसंख्येने उपस्थित राहिलेले आहेत त्यांचं पुनर्शब्द आम्ही महाकाली चषक 2025 मध्ये सरसे स्वागत करतोय. पुन्हा एकदा बोलूया कॉम्बॉक्समध्ये आवाज ऐकूया गणेशजी शिंदे सर यांचा. थँक्यू सो मच. धन्यवाद. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सुनील पहिला चेंडू दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा संधी होती परंतु कुठेतरी क्लोज यष्टीरक्षक आहे त्यामुळे थोडासा नक्कीच नो बॉल आहे. यास पंचांनी नो बॉल इशारा दिलाय. नो प्लस 1D येणारा चेंडू असेल फ्री हिटचा. असं इथे मात्र फुल टॉस आणि पुन्हा नो. यस बॅक टू बॅक बिमर आलेत आणि गोलंदाजांना मात्र इथे नक्कीच सजा होईल. गोलंदाजी पूर्णतः बंद करावी लागेल. तुम्हाला एकच बिमरची संधी असेल दुसरा टाकलात तर तुम्हाला गोलंदाजी बंद करावी लागेल. धावसंख्येचा विचार केला तर 27 धावा धावफलकावरती. इक्वेशन जर पाहिलं 39. त्याचबरोबर आम्ही विनंती करीत आहोत की शिवशक्ती केळवली संघ आपण संपूर्ण मुख्य व्यासपीठावरती या संपूर्ण टीम कारण तुम्ही आम्हाला विशेष सहकार्य केलेलं आहे. शरद केरेकर, योगेश केरेकर, त्याचबरोबर सतीश जांगळे, बाबू आणि अक्षय जानकर आणि तुमची संपूर्ण टीम घेऊन आपण मुख्य व्यासपीठावरती या कारण तुम्ही आम्हाला या स्पर्धेमध्ये मोलाचं सहकार्य केलेलं आहे. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा जाऊया कॉम्बॉक्समध्ये. त्या दरम्यान इथे मात्र एक दमदार षटकार पाहायला मिळतोय. वन साइड हिरो व्हावं लागेल परंतु अवाक्या बाहेर गेलंय. खऱ्या अर्थानं किती पाहिजेत बघ ना. 432. आणखीन एक लॉपकट फटका. चेंडू आणखीन एक बहारदार फटका पाठवलाय डीप मिड विकेट डिझाईन. 6 धाब्यांसाठी. तीन चेंडू आणि 26 धाब्यांची गरज. पहा खऱ्या अर्थानं मोठी धावसंख्या उभारली तरी सुद्धा चेस करत असताना चांगली फलंदाजी होती. फलंदाज मात्र पण पाहिलं तर तुषार. आणखीन एक आता मात्र फटका. आणखीन एक धमाका लॉंग ऑफ रिझनला मोठा प्रार. हॅलो एज लागली आहे डिगी झोन मध्ये. नक्कीच तुषार थोडेसे नाराज आहेत परंतु प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते. बॅक टू बॅक 3 लगातार षटकार. जर मित्रांनो तुम्ही या 65 धावा होत्या ना त्या 50 पर्यंत जर थांबवल्या असत्या तर आता मात्र टीम दहेबड असंख्य विजयाच्या उंबरट्यावरती असता. परंतु जर त्याला महत्व नाही. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरतून अनिल आणखी रडार आहे. भिरकावलाय. पहा एक्स्ट्रा कव्हर रिझन मधून काय बॅटिंग आहे यार. अफवातून फलंदाजी आहे. हार्ड लक टीम दहिवड 11.
थँक्यू.